बघा, एका बोटीला ए पासून बी पर्यंत व परत बी पासून ए पर्यंत येण्यास एकूण 6 तास लागतात. जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास व बोटीचा शांत पाण्यातील वेग 8 किलोमीटर प्रति तास असेल तर ए ते बी हे अंतर किती, असा बोट प्रवाह किंवा प्रवाहाचा वेग या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा. लेकरांनो, प्रश्नामध्ये आम्हाला प्रवाहाचा वेग दर्शवला. प्रवाहाचा वेग जो की गणित म्हणते 3 किलोमीटर प्रति तास. आता बोटीचा शांत पाण्यातील वेग, बोटीचा शांत पाण्यातील वेग सुद्धा प्रश्नामध्ये दर्शवला आणि हा वेग आहे लेकरांनो 8 किलोमीटर प्रति तास. या दर्शवलेल्या 2 बाबीवरून आम्ही मनाशी प्रश्न करायचा की कसा प्रश्न करायचा की बाबा प्रवाहाच्या दिशेने वेग काय बाबा, हा प्रश्न काढण्यासाठी एक सूत्र आहे x अधिक y. x म्हणजे प्रस्तुत बोटीचा वेग असतो लेकरांनो आणि त्याच्यामध्ये y म्हणजे काय तर प्रवाहाचा वेग असतो. हे बोटीचा वेग यासाठी हे x चलपद तर प्रवाहाचा वेग यासाठी y हे चलपद असते. म्हणजे इथं 8 अधिक 3 ही जर बेरीज केली तर 11 किलोमीटर प्रति तास हा प्रवाहाच्या दिशेने वेग आम्हाला सापडतो. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा वेग किती हा एक प्रश्न. त्यासाठी सूत्र x वजा y. x म्हणजे काय, बोटीचा वेग, पर्टिक्युलर शांत पाण्यातील बोटीचा वेग किती तर 8. त्याच्यामधून हा प्रवाहाचा वेग वजा होत असतो लेकरांनो 5 किलोमीटर प्रति तास. बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग सापडतो आम्हाला. हे जे ए ते बी अंतर विचारलं या संबंधीची विवेचना प्रश्नामध्ये अशी झाली की बोटीला ए पासून बी पर्यंत परत बी पासून ए पर्यंत येण्यासाठी एकूण लागणारा अवधी आहे 6 तास. तर प्रश्न विचारला की ए आणि बी या 2 ठिकाणामधील अंतर किती. हे अंतर उदाहरणार्थ आम्ही डी समजायचं, डी किलोमीटर असं समजायचं, गृहीत धरायचं. आता याची मांडणी करायची कशी. हे अंतर डी आहे. जेव्हा प्रवाहाच्या दिशेचा विचार तेव्हा म्हणजे ए पासून बी पर्यंत जायचं म्हणजे कसं बाबा, हे ए आहे आणि हे बी आहे, हे 2 ठिकाण आहेत. आता जाताना जो वेग असेल तो दिशेने असेल, दिशेने, आणि येताना जो वेग असेल तो असेल विरुद्ध दिशेने. लक्षात घ्या, प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. जाताना प्रवाहाच्या दिशेने, येताना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. हे अंतर आम्ही डी समजलं. आता जाताना अर्थात दिशेने वेग 11 अधिक अंतर तेच आहे येताना अर्थात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 5 आणि या जाण्या येण्यासाठी लागणारा अवधी 6 तास. लक्ष द्या, हा अपूर्णांक अर्थात हे 2 अपूर्णांक छेद विषम असलेले, अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून किंवा तिरप्या गुणाकाराने, या छेदाने या अंशाला गुणायचं, या छेदाने या अंशाला, छेदस्थानी छेदाचा गुणाकार असतो. म्हणजे 5 गुणिला डी 5d अधिक 11 गुणिला डी 11d, छेदस्थानी 11 5 55 समोर 6, 5d 11d बेरीज 16d. आता या 6 कडे जाताना 55 का गुणिला मांडायचे. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणिला स्वरूपात मांडावी लागते. आता हे 16d लेकरांनो हा गुणाकार येतो बघा. 6 पंच 30, 3 6 पंच 30 आणि 3 330. हे डी म्हणजे 330 भागीला 16 होतात. हा पर्याय आहे का बघा. एखाद्या वेळेस याला संक्षिप्त करा सर. 2 जर भाग दिला लेकरांनो तर बे 1 बे, उरला 1 झाले 13, बे सख 12, परत उरला 1 झाले 10, बे पंच 10 आणि बे 8 16. हा पर्याय पहा.
हा नसेल तर हा पर्याय पहा. एखाद्या वेळेस हाही पर्याय नसेल तर यालासुद्धा संक्षिप्त करता येते. लक्ष द्या, यालासुद्धा संक्षिप्त असं करता येईल की 20.5/8 आणि हे किलोमीटर. पूर्णांक युक्त अपूर्णांक याचंच हे रूपांतरण आहे. याचं अंशाधिक हे रूपांतरण कसं की छेदाने पूर्णांकाला गुणा, त्यामध्ये अंश मिळवा, छेदस्थानी छेद जसाच्या तसा. 20 × 8 160, त्यामध्ये 5 मिळवले 165, छेदस्थानी छेद जसाच्या तसा. कदाचित हे तुमच्या पर्यायामध्ये उत्तर असू शकते. जे प्रश्न विचारला की ए ते बी हे अंतर किती, तर 20.5/8 किलोमीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. बोट प्रवाह, प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.